श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। शुभ सकाळ म्हणते। खरं तर आजचा व्हिडिओ मी लवकर टाकणार आहे, कारण जरा व्हिडिओ लवकर पण बघण्यात येत आहे, त्यामुळे लवकर व्हिडिओ टाकून एक दिवस बघत आहे मी की काय लवकर लोकांना बघायचं आहे की काय, म्हणून आजचा व्हिडिओ थोडासा लवकर येणार आहे। दुपार न येता थोडा सकाळी येईल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। 4 नोव्हेंबरला आहे वैकुंठ चतुर्दशी। वैकुंठ चतुर्दशी या दिवसाला खूप जास्त महत्त्व आहे। याच दिवशी हरिहर भेट असे देखील म्हटले जाते। हरिहर भेट याचा अर्थ काय? हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव। अशा पद्धतीने हरिहर म्हणजे महादेव आणि भगवान विष्णूंची गळा भेट या दिवशी होते। 4 महिने चातुर्मास चालू असतो आणि तेव्हा भगवान विष्णू शेष निद्रेत गेलेले असतात। त्यामुळे भगवान विष्णूंनी आपला सर्व कारभार महादेवांच्या हातामध्ये दिलेला असतो आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा भगवान विष्णू आपल्या कार्यभागाला सुरुवात करतात आणि महादेव आपल्या कार्यभागाला सुरुवात करतात। म्हणूनच वैकुंठ चतुर्दशी 4 नोव्हेंबर या दिवशी या दोघांची गळाभेट होते, त्यालाच हरिहर भेट असे देखील म्हटले जाते। हरिहर भेट या नावातच खूप सुंदरता आहे। विष्णू आणि साक्षात महादेव यांची गळाभेट, जसं की भगवान विष्णू महादेव त्यांच्या ताब्यामध्ये सगळा लेखाजोखा देणार आहेत की आजपासून हा कार्यभाग आता पुन्हा वर्षभरासाठी तुम्ही बघा आणि पुढच्या चातुर्मासामध्ये पुन्हा भगवान विष्णू शेषनिद्रेत जातील आणि महादेवांच्या हातामध्ये कारभार सोपवतील। त्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान महादेव म्हणजे महादेवांच्या दोघांच्याही सेवा करायच्या आहेत। आणि या दिवशी एका विशेष सेवेला जास्त महत्त्व आहे, ते म्हणजे आपल्याला वर्षभर भगवान विष्णूंना बेलपत्र आपण वाहत नाही आणि भगवान महादेवांना आपण तुळस वाहत नाही, मात्र या दिवशी आपल्याला हे करायचे असते। कशी असते ती सेवा, काय करायचे असते या दिवशी नक्की, हे बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सांगू इच्छिते की जे कोणी चॅनेलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि ऑलचं बटन नक्की दाबा। ज्यांना माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन रोज येत नाही, व्हिडिओ शोधून बघावा लागतो, त्यांनी एकदा अनसबस्क्राईब करा, पुन्हा सबस्क्राईब करा आणि ऑलचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझा नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल आणि हे सर्व टोटली मोफत आहे। त्याच पद्धतीने व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करत जा, हाईपचे बटन दाबत जा। तुमचा एक लाईक मला खूप जास्त मोटिवेशन देऊन जातो। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अर्थातच विसरू नका। 4 नोव्हेंबर रोजी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे। सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन रोजचे कार्यभाग सांभाळायचे आहेत। शुचिर्भूत होणे म्हणजे काय तर स्नान करणे, स्वच्छता करणे, हे सर्व ह्याला शुचिर्भूत होणे असे म्हटले जाते। तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी पिवळे किंवा पांढरे वस्त्र नक्की धारण करा। काळे निळे या वस्त्रांपासून शक्यतो लांब राहा। तशी अट नाहीये, पण शक्यतो लांब राहा, कारण आपल्याला सेवा करायची आहे। त्यानंतर सगळी पूजा झाली, घरातली स्वच्छता, सडा रांगोळी, सडा तर आता नसतो कारण आपण शक्यतो फ्लॅट सिस्टीम मध्ये असतो, पण स्वच्छता, हळदीचे लेपन, रांगोळी, तुळशी, भगवान म्हणजे विष्णूंची पूजा करण्याच्या आधी तुळशी मातेची पूजा करायची आहे। तुळशीला आपल्याला स्वच्छ असे पाणी घालायचे आहे। हळदी कुंकू, कच्चे दूध 1 चमचा घालायचे आहे आणि त्यानंतर तुपाचा दिवा, उदबत्ती तुळशीच्या शेजारी आपल्याला लावायची आहे। तुळशी मातेला नमस्कार करून जर तुमच्या गॅलरीमध्ये जागा असेल तर 11 प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुलसी मातेचा मंत्र जो आहे तो म्हणत तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। त्यानंतर तुळशीचे पत्र या दिवशी चुकूनही तोडायचे नाहीयेत, कारण वैकुंठ चतुर्दशी आहे। आदल्याच दिवशी तुळशी पत्र थोडेसे तोडून ठेवा। लक्षात ठेवा, नखाने कधीही तुळस तोडायची नाही, एकतर बोटाने खुडावी किंवा कात्रीने कट करावी, पण सगळ्यात बेस्ट बोटाने खुडावी हेच आहे। तर आदल्याच दिवशी तुळशीपत्र आपल्याला काढून ठेवायचे आहेत। तुळस मोठी असेल, जास्त असेल तर 108 पाने काढा आणि तुळस तुमच्याकडे लहान असेल, मोठी नसेल तर उगाचच तुळशीची पाने काढू नका। 1 तुळशीपत्र घेतले तरीही बास आहे।
पूजेला बसल्यानंतर तुमच्याकडे जी कोणती मूर्ती आहे बघा, सगळ्यात आधी बाळकृष्ण प्रत्येकाकडे असतो. ज्यांच्याकडे बाळकृष्ण असेल त्यांनी बाळकृष्ण ताम्हणामध्ये घ्या. विष्णू भगवान असतील तर तेही ताम्हणामध्ये घ्या. हे दोन्हीही नसेल तर आपण महाराजांची मूर्ती सुद्धा घेऊ शकतो. यातले काहीच नसेल तर सुपारी सुद्धा घेऊ शकतो. पण माझ्या मते असे एकही घर नसेल ज्यांच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल. त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती ताम्हणामध्ये घ्यायची आहे. मात्र भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची लक्ष्मी जी पाय दाबतानाची मूर्ती आहे. आता आपल्याला मी तुम्हाला सांगत होते की भगवान विष्णूंचे पाय दाबत आहे माता लक्ष्मी. ही मूर्ती घरामध्ये सुख समृद्धी शांतता आणते. तर ती मूर्ती आपल्याकडे मिळते. पाहिजे असेल सिद्ध केलेली 77 57 94 94 41 या आपल्या नंबरवर मेसेज करा. व्हॉट्सअप मेसेज, तुम्हाला ती मिळून जाईल. अष्टधातू पंचधातू दोन्ही क्वालिटीच्या आहेत. उत्तम क्वालिटी आहे, ज्याचं पॉलिश वगैरे बिलकुलही जात नाही. आणि देवघरात जेवढी अंगठ्या एवढी मूर्ती ठेवतात तेवढीच शास्त्रोक्त पद्धतीने तुमच्या घरापर्यंत मूर्ती पोहोचेल. तर चला, व्हिडिओ आजचा वेगळा आहे. मूर्ती ताम्हणामध्ये घेतल्यानंतर सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक करा, पुन्हा पंचामृताने अभिषेक करा आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करा. स्वच्छ मूर्ती पुसा. गुलाबाचे अत्तर किंवा दुसरे कोणतेही अत्तर असेल तर लावून घ्या. त्यानंतर भगवान विष्णूंना हळद आणि केशराचा टिळा लावून घ्या किंवा चंदनाचा टिळा लावून घ्या. माता लक्ष्मीला देखील टिळा लावा, कुंकू लावा लक्ष्मीला. छोट्याशा पिवळ्या वस्त्रावर मूर्ती स्थापन करा, त्याच्या खाली पिवळ्या अक्षता ठेवा. त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, महादेवाच्या पिंडीवर सुद्धा असाच अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि दोन्हीही मूर्ती अभिषेक करून झाल्यानंतर शेजारी शेजारी ठेवायच्या आहेत. महादेवांच्या पिंडीला भस्म लावायचे आहे आणि इकडे सांगितल्याप्रमाणे चंदन हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला 108 पाने तुळशीची आणि 108 पाने बेलपत्राची, नसेल तर एक एक पत्र घेतले तरीही चालेल. कारण जास्त पाने तोडून आपल्याकडून निसर्गाची थोडीशी हानी होते, म्हणून मला असं वाटतं 108 घेतली तरीही चालेल. आता काय करायचे आहे, भगवान विष्णूंना आपल्याला बेलपत्र व्हायचे आहेत 108 ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत. एकच बेलपत्र घेतले असेल तर ते बेलपत्र वहा, भगवान विष्णूंची 108 नावं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. ते बेलपान वहा, पुन्हा काढा, पुन्हा तेच बेलपत्र वहा. 108वा जेव्हा वेळ येईल तेव्हा ते बेलपत्र विष्णूंना वहा. इकडे भगवान महादेवांच्या पिंडीवर तुळस व्हायची आहे. एक पान व्हायचे आणि महादेवांचे ओम नमः शिवाय नाव घ्यायचे किंवा 108 नावे सुद्धा आहेत. ओम महादेवाय महा, ओम शिवाय महा, ओम शंकराय महा, अशी अनेक नावे आहेत. 108 नावे आहेत. असे करत तुळशीपत्र वाहून घ्यायचे आहेत. आता ही सगळी सेवा झाली की दोन्ही मूर्त्या शेजारी शेजारी स्पर्श करायच्या आहेत. म्हणजे अर्थातच घरात आपल्याला त्यांची हरिहर भेट घडवून घ्यायची आहे. यानंतर त्यांना प्रसाद दाखवायचा आहे. महादेवांना पांढऱ्या वस्तूचा आणि भगवान विष्णूंना पिवळ्या वस्तूचा. आता पांढरी वस्तू म्हणजे दूध साखर, खडी साखर, पांढरी मिठाई, रव्याचे लाडू, खोबरा बर्फी, दूध साखरच दाखवा महादेवांना. आणि इकडे विष्णूंना एखादं केळ दाखवू शकता किंवा पिवळी मिठाई, बेसन लाडू, मोतीचूर लाडू असं काहीही तुम्ही दाखवू शकता. आता ही जेव्हा भेट आपण घरामध्ये घडवणार आहोत त्यानंतर भगवान विष्णूंची, महादेवांची, गणपतीची, दुर्गा मातेची आरती करून घ्यायची आहे. सेवा या दिवशी विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे आहे, विष्णू सहस्त्र नामावली म्हणायची आहे, महादेवांचे अष्टक म्हणायचे आहे, महादेवांची 108 नावे घ्यायची आहेत आणि त्यानंतर महादेवांची स्तुती करायची आहे. एवढ्या सेवा केल्यानंतर तुम्हाला तिथे नामस्मरण करायचे आहे आणि शांत बसून आपली जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे. अशीच भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची, महादेवांची कृपा आपल्या घरावर कायम राहू दे ही प्रार्थना करायची आहे. बस आपल्याला इतकेच करायचे आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास पुन्हा एकदा सांगते, लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.